नमस्कार मंडळींनो, बघलास ना आजच्या दिवसाची सुरुवात किती सुंदर झाली. बोला जय हनुमान. आज अर्धी मुंबई बंद आहे असं वाटतं उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे. काय माहिती ना, बघूया. यारे मी काय बघतोय, सावतांच्या शिडीवर बघा काय लिहिलेला, किरीश का सुने का गाणं. काय म्हणायचं पोरग्यांका आता, कधी काय करून ठेवतं. घराकडे येईल आणि नाश्ता करू बसलाय. नाश्त्यात होती आज खिचडी आणि सोबत मी अजून एक्स्ट्रा 2 केळी खाल्लोय. नाश्ता करून झाल्यावर बाहेर इले आणि खळ्यात बघले तर मोठू मोबाईलमध्ये एवढं घुसलेलो होतो की त्याचं आजूबाजूक अजिबात लक्ष नव्हतं. बाजूसून कोण गेला इला काय एक त्याका फरक पडित नव्हतो. आपण पण चला त्याच्या बाजूक जाऊया आणि बघूया. एवढं बाजूक इलंय, पावलटींचा आवाज इलो तरी त्याचं लक्ष नाही. शेवटी त्याका आवाज दिलाय की काय रे बाबा, किती तो घुसलं मोबाईलमध्ये तरी सुद्धा नाही लक्ष दिलंय. मग शेवटी गाणं म्हणून घेतलंय, ए पानवाला बाबू, ए पानवाला बाबू. अरे बागल्यान रे बागल्यान, फायनली बागल्यान आणि हसलो. कायच बोलाक नाही अजिबात. तकडेसून परत एकदा जिम मध्ये गेलाय आणि दुपारी सुटल्यावरती घराकडे येईल आणि जेवत बसले. जेवलंय आणि मस्तपैकी झोपान दिलंय. 3 झाल्याबरोबर नाश्ता करीत करीत मी आपलं टीव्ही बघित बसलेलं आहे. टीव्हीवरती मस्तपैकी कार्यक्रम लावलेला आहे आणि पप्पाकडे माका काय काय त्या कार्यक्रमाबद्दल सांगित राहिलेले. नाश्ता करून झाल्यावर बाहेर जाऊन बघले तर विश्राम दादा आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग मध्ये दिसतात. तसं दिसता पण कधी कधी ब्लॉग मध्ये त्याका घेऊक गावना नाही. खळ्यात बघले तर सगळेजण बारके बारके पोर भावऱ्यानी खेळत होते आणि बघा कसो केचाकेची करता. तो त्याचा काय झाला ना तात समजणं नाही. म्हणून नुसतो जो येता तो त्याका पेटावकच घेता. ब्रेकिंग न्यूज, ह्याच्या डोक्यावर हेड शॉट लागला. घराकडे येईल आणि बघलंय तर दादा आणि वहिनी दोघांनी स्वामींची मूर्ती घराकडे आणलेली आणि ते सुद्धा गुरुवारच्या दिवशी दर्शन घेतलंय. किती मस्त वाटला. रात्रीचं जेवण झाल्यानंतर मस्त पैकी अभंग ऐकीत बसलेलं आहे. मग म्हटलं आजच्या दिवसापुरती खोऱ्यान सगळा वडून काढल्या. आता आम्ही भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये. तर सर देवा काळजी.